सारख्या ज्या धर्मादाय संस्था आहेत त्या गरीब पेशंटना या नावाने चेक किंवा निधी देत नाहीत। त्यामुळे गरीब पेशंटला खूप भार पडतो आर्थिक। माझी स्पेसिफिक मागणं तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना की या ग्लोबल हॉस्पिटलला असे निर्देश देण्यात यावेत, ज्या ट्रस्टला महानगरपालिकेने जागा दिली आहे त्या ट्रस्टच्या नावानेच पैसे घ्या। हे इतर ट्रस्टच्या नावाने पैसे मागतात, त्यामुळे या संस्था पैसे देत नाही, माझ्या गरीब पेशंटचं नुकसान होतं, आर्थिक भार पडतो। असे निर्देश आपले मंत्री महोदय देणार आहेत का? सन्माननीय सभापती महोदय, हे जे वर्मा मेडिकल रिसर्च ट्रस्ट मुंबई आहे यांना आपण रिसर्च परवानगी दिलेली होती आणि त्या ट्रस्टनं जॉईंट व्हेंचर ह्या ग्लोबल हॉस्पिटल बरोबर केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना हे ग्लोबल हॉस्पिटलचं त्या ठिकाणी नाव आलेलं आहे। या संदर्भामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, काही न्यायालयीन बाबी वगैरे झालेल्या आहेत, पण स्पेसिफिक या हॉस्पिटलला चॅरिटेबल ट्रस्टकडनं ज्या मदती मिळल्या जातात, मग उदाहरणार्थ सिद्धिविनायक ट्रस्टकडनं देणारी मदत हे देत नाहीत, तर जो वर्मा मेडिकल रिसर्च ट्रस्ट आहे या ट्रस्टच्याच नावानं अशा पद्धतीनं जे काही त्यांना मदत मिळते रुग्णांना ती या ट्रस्टच्याच नावानं घ्यावी, मूळ ज्यांना परवानगी सरकारने दिलेले अशा सूचना या ट्रस्टला दिल्या जातील। तुमच्या प्रश्नाचं समाधान प्रश्न आहे या सगळ्या विषयी, या सगळ्या हॉस्पिटल्सची पाणी आणि ते नियम फॉलो करतायत की नाही यासाठी भरारी पथकाची काही नियोजन आहे का? नसेल तर आपण असे भरारी पथक इमिजिएट करून ते पाणी सुरू करणार का? मंत्री महोदय, मी सांगितलं सन्माननीय सभापती महोदय, जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिव जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत त्यांना याचा ड्राईव्ह घेऊन सरप्राईज व्हिजिट करून तातडीनं तपासण्या करण्याच्या 1 महिन्यात जर त्यांनी डॅशबोर्ड लावले नाहीत तर मी मगाशीच उत्तरात सांगितलेलं तशा पद्धतीच्या सूचना सर्व जिल्हास्तरीय समितीच्या सदस्य सचिवांना आजच दिल्या जातील। प्रश्न क्रमांक 3 8964 प्रश्न क्रमांक 8964 छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, खरं तर हा प्रश्न मुंबईतील NSCI क्लब जे मुंबईमध्ये एक अतिशय उत्कृष्ट असा क्लब आहे जिथे डोम आहे आणि मुंबईमधले अनेक कार्यक्रम राज्यस्तराचे असतील केंद्रस्तराचे असतील ते त्या ठिकाणी केले जातात। खरी तर सभापती महोदय, ही संस्था जी आहे 1951 साली तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी ही संस्था 17.39 एकरची जागा ही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला निर्देश देऊन महापालिकेच्या माध्यमातून ती या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाला दिली गेली। परंतु सभापती महोदय 1973 नंतर 74 नंतर ह्याचा खरा करार केला गेला। या 17.50 एकरमध्ये जवळजवळ 4 ते 5 एकरवरती ही झोपडपट्टी लादली गेलेली आहे। मी जर चुकत नसतील तर आपले सन्माननीय उपसभापती सचिन भाऊंची तिथे युनियन देखील आहे आणि त्यामध्ये यांना अशा प्रकारची अट घातली गेली की ह्या जागेची देखभाल तुम्ही करायची आणि देखभाल तुम्ही नाही केली तर आम्ही ती जागा काढून घेणार। परंतु 1964च्या आधीच्या झोपडपट्ट्या आहेत, त्यामुळे ह्या संस्थेचं नुकसान झालं ही पहिली गोष्ट आहे। तर या बाबतीत महापालिका त्याच्याबरोबर युनियनबरोबर एक बैठक घेऊन उच्चस्तरीय समिती नेमून चर्चा करेल का? विषय क्रमांक 2 सभापती महोदय, कोविडच्या काळात ह्या लोकांनी तो डोम आपल्याला दिला, राज्य सरकारला महापालिकेला दिला, त्यामध्ये कोविडचं खूप चांगल्या प्रकारे काम या डोममध्ये केलं गेलं आणि त्या माध्यमातून त्यांचे 5.67 कोटी रुपये वसूल देखील भाडेतत्वावर केले गेले। सभापती महोदय, ही संस्था चांगले काम करते, परंतु तिथे दर 1 वर्षांनी इलेक्शन होतात, 2 वर्षांनी इलेक्शन होतात, नवीन सदस्य आले की नवीन नियम लावतात आणि त्या संस्थेला लुटण्याचं काम करतात। सभापती महोदय, एक उदाहरण देतो, त्या ठिकाणी डोममध्ये एक एजन्सी काम करते कॉन्ट्रॅक्टर म्हणून, त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली आहे भाई जगतापजी आणि अनिलजी, 2024 साली तो कॉन्ट्रॅक्ट संपणार होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून महापालिकेला पैसे जातात। ज्या वेळेला 2024मध्ये कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं त्यावेळेला निवडणुका लागल्या आणि त्या लोकांनी ते 2024चं पेनानी खोडून 2034 केलं, ही मला एकदम आतल्या कोटातली माहिती आहे। त्यामुळे पुन्हा 10 वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट वाढलं गेलं। नवीन लोक आल्यानंतर लक्षात आलं की हे 24 नाही 34 आहे। त्यामुळे हे फसवण्याचं काम सभापती महोदय महापालिकेला पण केलं जातं आहे, संस्थेला पण केलं जातं आणि सर्वसामान्य जनतेला पण केलं जातं आहे। तर या बाबतीत एक विशेष समिती SIT स्थापन करून किंवा एक आमदारांची समिती स्थापन करून याच्यामध्ये 3 ॲग्रीमेंट सभापती महोदय माझ्या माहितीप्रमाणे त्या संस्थेमध्ये आहेत, त्या 3 ॲग्रीमेंटची चौकशी करून एक खोडाखोडीचं काम ज्यांनी केलं आहे, ज्यांनी हे चुकीचं काम केलं आहे त्याच्यावरती FIR दाखल होणार का? आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची,
ज्या माध्यमातून महापालिकेला एवढ्या मोठ्या संस्थेतून पैसे मिळाले पाहिजेत, किंबहुना त्यांचा जर FSI SRAला गेला असेल तर त्याचा फायदा या संस्थेला दिला जाणार का? कारण CRZमुळे त्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही आहे. त्यामुळे माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर ही जागा 5-6 एकरची जागा जर SRAला दिली गेली आहे तर त्यामध्ये NSCI क्लबला फायदा आपण करून देणार का? त्या माध्यमातून एखादं समाज उपयोगी असं एखादं वास्तू हे NSCI इन्स्टिट्यूट उभी करेल यासाठी आपण निर्देश देणार का?